हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आपण 10th स्टँडर्डच्या डिफेन्स स्टडीज या सब्जेक्टचा स्टडी करत आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, डिफेन्स स्टडीजचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट्स स्टार्ट. तर पहा, प्रिव्हियस वन लेक्चर व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट चॅप्टर चेंजिंग नेचर ऑफ द कन्सेप्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी ला सुरुवात केली होती. याच चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण नॉन स्टेट ऍक्टर म्हणजे काय हे पाहणार आहोत. व्हॉट इज ए नॉन स्टेट ऍक्टर? सो सी, अ नॉन स्टेट ऍक्टर इज एनी ऑर्गनायझेशन दॅट इज नॉट ए पार्ट ऑफ गव्हर्नमेंट. म्हणजे काय? गव्हर्नमेंटचा पार्ट नसलेली, म्हणजे शासनाचा भाग नसलेली कोणतीही ऑर्गनायझेशन म्हणजे कोणतीही संघटना ए नॉन स्टेट ऍक्टर म्हणून ओळखली जाते. इट वर्क्स फॉर ए स्पेसिफिक पर्पज फॉर विच इट इज क्रिएटेड. म्हणजे काय? तर ज्या रिझन्स साठी, ज्या पर्पज साठी ती ऑर्गनायझेशन क्रिएट झाली आहे, त्याच पर्पज साठी किंवा त्याच रिझनने ती वर्क करते, ती काम करते. सम ऑफ द इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन्स वर्क इन द एरिया ऑफ एन्व्हायरमेंट, हेल्थ, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट एक्सेट्रा. तर पहा, म्हणजे काय? तर एन्व्हायरमेंट, हेल्थ, वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट अशा फील्ड्समध्ये, अशा क्षेत्रांमध्ये काही इम्पॉर्टंट ऑर्गनायझेशन्स काम करत असतात, वर्क करत असतात. दे आर ऑल्सो रेफर्ड टू ॲज non-governmental organizations or voluntary organizations. It means या ऑर्गनायझेशन्सला नॉन गव्हर्नमेंटल ऑर्गनायझेशन्स किंवा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स म्हणूनही ओळखलं जातं. ओके, नेक्स्ट आपण पाहणार आहोत कॉम्प्रेहेन्सिव्ह सिक्युरिटी. द एज ऑफ ग्लोबलायझेशन दॅट केम इन द 1990s saw a lot of changes taking place in the world. तर पहा, 1990s च्या पिरियड मध्ये झालेल्या ग्लोबलायझेशन म्हणजे जागतिकीकरणाच्या नव्या पर्वाने वर्ल्ड मध्ये अनेक चेंजेस घडवून आणले. द वर्ल्ड बिकेम इंटरडिपेंडंट इन द एरिया ऑफ इकॉनॉमी अँड टेक्नॉलॉजी. तर पहा, इकॉनॉमी आणि टेक्नॉलॉजी या फील्ड्स मध्ये वर्ल्ड अधिकच इंटरडिपेंडंट बनले. कम्युनिकेशन बिकेम फास्टर अँड चीपर ड्यू टू टीव्ही, मोबाईल फोन्स, इंटरनेट एक्सेट्रा. तर पहा, टीव्ही, मोबाईल फोन, इंटरनेट यांमुळे कम्युनिकेशन अधिकच फास्ट आणि चीपर बनले. नॉन स्टेट ऍक्टर्स और नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन अँड व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स बिकेम मोर ऍक्टिव्ह अँड रिलिव्हंट इन डे टू डे लाईफ. तर पहा, नॉन स्टेट ऍक्टर्स ज्यांना नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स किंवा व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स म्हटलं जातं, तर हे ऑर्गनायझेशन्स अधिकच ऍक्टिव्ह बनले, सक्रिय बनले आणि रिलेव्हंट इन डे टू डे लाईफ. म्हणजे काय? तर आपल्या डे टू डे लाईफ मधील त्याचे इम्पॉर्टन्सही वाढले. इट इज इन दिस कॉन्टेक्स्ट दॅट द कन्सेप्ट ऑफ कॉम्प्रेहेन्सिव्ह सिक्युरिटी अँड ह्युमन सिक्युरिटी बिकेम इम्पॉर्टंट. तर पहा, म्हणूनच या संदर्भामध्ये कॉम्प्रेहेन्सिव्ह सिक्युरिटी या कन्सेप्टला खूप इम्पॉर्टन्स आहे. Human security became important. These concepts link the security of the country to the security of the people and society. तर पहा, या कन्सेप्ट्स देशाची सिक्युरिटी, देशाची सुरक्षा ही त्यातील सोसायटीच्या सिक्युरिटीशी जोडतात, लिंक होतात. The main areas that are included in the concept of comprehensive security are, तर पहा, The main areas that are included in the concept of comprehensive security are, पहा, comprehensive security या concept मध्ये included असणारे मेन एरियाज किंवा आपण त्याला टाइप्स पण म्हणू शकतो, हे आपण आता पाहणार आहोत. ओके, सो सी, फर्स्ट टाइप आहे एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी. The issues involved in the environmental sector include ecological problems like pollution, energy problems, population issues, food related problems, climate change, water resource management etc. तर पहा, एन्व्हायरमेंटच्या फील्डशी किंवा एन्व्हायरमेंटल सिक्युरिटीजच्या सेक्टरशी रिलेटेड प्रॉब्लेम्समध्ये इकोलॉजिकल प्रॉब्लेम्स लाईक पोल्युशन, एनर्जी प्रॉब्लेम्स, पॉप्युलेशन इश्यूज, फूड रिलेटेड प्रॉब्लेम्स, क्लायमेट चेंज, वॉटर रिसोर्स मॅनेजमेंट, तर पहा, यांसारख्या प्रॉब्लेम्सचा समावेश होतो.
नेक्स्ट आहे इकॉनॉमिक सिक्युरिटी. दिस फोकसेस ऑन द प्रॉब्लेम्स ऑफ पॉवर्टी, एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज एक्सेट्रा. तर पहा इकॉनॉमिकल सिक्युरिटीज मध्ये म्हणजे आर्थिक सिक्युरिटी मध्ये प्रॉब्लेम्स ऑफ पॉवर्टी तर म्हणजे काय? पॉवर्टी या शब्दाचा अर्थ आहे दारिद्र्य अँड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटीज एक्सेट्रा म्हणजे काय? तर रोजगाराच्या संधी, अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी. तर या सर्व प्रॉब्लेम्सवर फोकस केले जाते. ओके. नेक्स्ट आहे सोसायटियल सिक्युरिटी. The issues of migrations, social conflicts based on religion, ethnicity or caste are discussed here. तर पहा सोसायटियल सिक्युरिटी मध्ये the issues of migrations, social conflicts based on religion म्हणजे धर्म, ethnicity or caste are discussed here. वंश किंवा जात. तर पहा यांच्यावर आधारित सामाजिक संघर्ष एक्सेट्रा यांचा समावेश सोसायटियल सिक्युरिटी मध्ये होतो. ओके. आणि नेक्स्ट आहे पॉलिटिकल सिक्युरिटी. थ्रेट्स फ्रॉम द पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट्स बेस्ड ऑन आयडियोलॉजी और रिलीजन्स फॉर्म पार्ट ऑफ दिस इशू. पहा पॉलिटिकल सिक्युरिटीज मध्ये म्हणजे राजकीय सुरक्षा या विषयामध्ये पॉलिटिकल कॉन्फ्लिक्ट्स पासून उद्भवणाऱ्या इश्यूजचा समावेश होतो. ओके. नेक्स्ट कन्सेप्ट आपण पाहणार आहोत ह्यूमन सिक्युरिटी. Today the term used is human security. The Human Development Report of the United Nations has brought in this new thought in the security issues. The 1994 Human Development Report HDR highlighted two major components of human security that were in the Universal Declaration of Human Rights: freedom from fear and freedom from want. तर पहा म्हणजे काय? तर सिक्युरिटी संबंधी आज जी कन्सेप्ट वापरली जाते ती म्हणजे ह्यूमन सिक्युरिटी. आणि युनायटेड नेशन्सच्या ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट या रिपोर्टने सिक्युरिटी विषयक क्वेश्चन्समध्ये, प्रश्नांमध्ये हा नवीन विचार, नवीन थॉट आणला आहे. The 1994 Human Development Report HDR highlighted two major components of human security that were in the Universal Declaration of Human Rights. तर पहा 1994 च्या Human Development Report HDR यामध्ये दोन मेजर कंपोनेंट्स ह्यूमन सिक्युरिटी दॅट वर इन द युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईट्स, फ्रीडम फ्रॉम फिअर अँड फ्रीडम फ्रॉम वॉन्ट. तर पहा युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्यूमन राईट्स यामध्ये नमूद केलेल्या दोन कॉम्पोनंट्सवर अधिक भर दिला गेला. ते दोन कॉम्पोनंट्स कुठले? तर फ्रीडम फ्रॉम फिअर अँड फ्रीडम फ्रॉम वॉन्ट. म्हणजे काय? फ्रीडम फ्रॉम फिअर म्हणजे भीतीपासून स्वातंत्र्य अँड फ्रीडम फ्रॉम वॉन्ट म्हणजे काय? तर वंचिततेपासून स्वातंत्र्य. ओके. The 1994 report introduced the concept of human security, which equates security with people rather than territories and with the development rather than weapons. It examines both the national and the global concerns of human security. तर पहा HDR म्हणजे ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट या रिपोर्टने ह्यूमन सिक्युरिटीची कन्सेप्ट जी पहिल्यांदा मांडली तर त्यानुसार 7 इसेन्शियल डायमेन्शन्स ऑफ ह्यूमन सिक्युरिटी. तर हे सुद्धा ठळकपणे प्रत्यक्षपणे मांडले. ओके. तर हे डायमेन्शन्स फर्स्ट ऑफ ऑल बघूया. सो फर्स्ट आहे इकॉनॉमिक सिक्युरिटी. पीपल मस्ट हॅव अन अश्युर्ड बेसिक इन्कम. म्हणजे काय? तर इकॉनॉमिक सिक्युरिटीमध्ये पीपल्सला म्हणजे लोकांना मस्ट हॅव अश्युर्ड बेसिक इन्कम
म्हणजे लोकांना खात्रीचे किमान उत्पन्न बेसिक इन्कम असले पाहिजे. ओके. सेकंड आहे फूड सिक्युरिटी. ऑल पीपल मस्ट गेट अँड अफोर्ड टू हॅव बेसिक फूड. तर पहा फूड सिक्युरिटी मध्ये सर्वांना अफोर्डेबल म्हणजे परवडणाऱ्या किमतीमध्ये आवश्यक ते फूड मिळाले पाहिजे, आवश्यक ते अन्न मिळाले पाहिजे. थर्ड आहे हेल्थ सिक्युरिटी. थ्रेट टू हेल्थ सिक्युरिटी इज युजली ग्रेटेस्ट फॉर पुअर पीपल and those living in rural areas. People must have access to health services. It means health security मध्ये हेल्थ विषयक सिक्युरिटीला असणारे जे धोके आहेत हे रुरल म्हणजे ग्रामीण आणि पुअर पीपल म्हणजे गरीब जनतेला सर्वात जास्त असतात. पीपल मस्ट हॅव ॲक्सेस टू हेल्थ सर्व्हिसेस. तर सामान्य नागरिकांना हेल्थ सर्व्हिसेस म्हणजे आरोग्य सेवा सहजपणे अवेलेबल उपलब्ध झाल्या पाहिजेत. देन फोर्थ आहे एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी. इंटेन्सिव्ह इंडस्ट्रियलायझेशन and population growth have put a lot of strain on environment. It is necessary to protect the ecosystem. तर पहा याचा काय अर्थ आहे की एन्व्हायरमेंटल सिक्युरिटी मध्ये इंटेन्सिव्ह इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे काय तर तीव्र स्वरूपाच्या इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे औद्योगिकीकरणामुळे अँड पॉप्युलेशन ग्रोथ म्हणजे लोकसंख्या वाढीमुळे एन्व्हायरमेंटवर पर्यावरणावर बराच ताण आलेला आहे. इट इज नेसेसरी टू प्रोटेक्ट दी इकोसिस्टीम. तर पहा इकोसिस्टीमचे सिक्युरिटी म्हणजे संरक्षण करणे त्यामुळे आवश्यक झाले आहे. फिफ्थ आहे पर्सनल सिक्युरिटी. थ्रेट्स कॅन बी ऑफ मेनी काइंड्स लाईक टॉर्चर, वॉर, क्राईम, डोमेस्टिक व्हायलन्स, रेप, चाइल्ड अब्यूज एक्सेट्रा. People must feel secure and protected from all kinds of violence. तर पहा पर्सनल सिक्युरिटी मध्ये पर्सनल म्हणजे व्यक्तिगत सुरक्षेला अनेक प्रकारचे धोके असू शकतात. आपल्याला इथे एक्झाम्पल्स काय काय दिलेले आहेत तर पहा टॉर्चर म्हणजे छळ, वॉर म्हणजे युद्ध, क्राईम म्हणजे गुन्हेगारी, डोमेस्टिक व्हायलन्स म्हणजे घरगुती हिंसाचार, रेप, चाइल्ड अब्यूज etc. People must have feel secure and protected from all kinds of violence. तर पहा सामान्य जनतेला सामान्य माणसांना सिक्योर वाटेल, सुरक्षित वाटेल आणि सर्व प्रकारच्या हिंसेपासून त्यांना संरक्षण सिक्युरिटी मिळाली पाहिजे. By being in a family, community, caste or ethnic group etc. Such groups offer practical support. तर पहा कम्युनिटी सिक्युरिटी मध्ये फॅमिली म्हणजे कुटुंब, कम्युनिटी म्हणजे समुदाय, कास्ट म्हणजे जात और एथनिक ग्रुप म्हणजे काय तर वंशिक गट यांच्यात राहिल्यामुळे पीपल्सना म्हणजे लोकांना सिक्योर वाटते. सच ग्रुप्स ऑफर प्रॅक्टिकल सपोर्ट. तर पहा असे ग्रुप्स प्रॅक्टिकल स्वरूपाचा व्यावहारिक स्वरूपाचा सपोर्ट देऊन आधार देऊन सिक्युरिटीची भावना वाढवतात. नेक्स्ट आहे पॉलिटिकल सिक्युरिटी. People should be able to live in a society that will honor their basic human rights. तर पहा बेसिक ह्युमन राईट्स म्हणजे मूलभूत मानवी हक्कांचा रिस्पेक्ट करणाऱ्या, आदर करणाऱ्या सोसायटीमध्ये, समाजामध्ये माणसांना राहता आले पाहिजे. ओके. The focus of the concept of human security is thus on the people. तर पहा ह्युमन सिक्युरिटी या कन्सेप्टचा भर प्रामुख्याने पीपल्सवर लोकांवर आहे. It focuses on humanitarian values, on the dignity of the individual, on the concepts such as social justice, freedom and equality. तर पहा ह्युमन सिक्युरिटी ही ह्युमॅनिटेरियन व्हॅल्यूज म्हणजे काय तर मानवतावादी मूल्ये, ऑन द डिग्निटी ऑफ द इंडिव्हिज्युअल म्हणजे काय हक,
devised the Human Development Index along with Amartya Sen, which has become one of the most influential and widely used indices to measure human development across countries. तर पहा हक यांनी अमर्त्य सेन यांच्या हेल्पने यांच्या सहकार्याने ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स क्रिएट केला तयार केला आणि आज सर्व देश ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्स मोजण्यासाठी या इंडेक्सचा अत्यंत प्रभावी सोर्स म्हणून यूज करत आहेत. The HDI has been used since 1990 by the United Nations Development Program for its annual human development reports. तर पहा 1990 पासून युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्याकडून ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट्स या संबंधीचा ॲन्युअल ह्यूमन डेव्हलपमेंट रिपोर्ट म्हणजे वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी ह्यूमन डेव्हलपमेंट इंडेक्सचा म्हणजे निर्देशांकाचा यूज केला जात आहे, वापर केला जात आहे. ओके. सो फ्रेंड्स, अशा पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये फर्स्ट चॅप्टर चेंजिंग नेचर ऑफ द कन्सेप्ट ऑफ नॅशनल सिक्युरिटी कंप्लीट केला आहे. सो आजचे व्हिडिओ लेक्चर आवडले असल्यास नक्की लाईक करा आणि आपले व्हिडिओज शेअर करायला विसरू नका. आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव.